यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची। मानवली येथे अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या, 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। प्रेम संबंध तरुणाच्या जीवावर बेतले। लग्न झालेल्या महिलेशी प्रेम संबंध जीवावर बेतले आहे। या प्रकरणी 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राजू रामजी लेनगुरे यांनी फिर्याद दिली आहे। ऋषभ उर्फ मिथुन राजू लेनगुरे, वय वर्ष 28, मानवली असे खून झालेले तरुणाचे नाव आहे। आरोपी 1 रुपेश पुंडलिक गुरनुले, वय 25, मानवली व आरोपी क्रमांक 2 पुंडलिक तानबाजी गुरनुले, वय वर्ष 60 अशी आरोपींची नावे आहे। नमूद गुन्ह्याच्या तपासात आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी कबुली दिली की मृतक ऋषभ राजू लेनगुले, वय वर्ष 25 व आरोपी क्रमांक 1 ची पत्नी पूजा रमेश गुरनुले, वय 22 यांच्या सोबत असलेल्या अनैतिक कारणावरून मारहाण करून जीवाशी ठार केले। या दोघांविरुद्ध अपराध क्रमांक 1042/2024 भारतीय न्याय संहिता कलम 103(3) ब्रॅकेटमध्ये 5 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। सदर कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक साहेब यवतमाळ, अप्पर पोलीस अधीक्षक साहेब यवतमाळ, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब पांढरकवडा यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निलेश सुरळकर, पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक राजेश पंडित, पोलीस हवालदार दिनेश जाधव, पोलीस कॉन्स्टेबल संदीप गोहने, अमित सादिफ करीत आहे। MH29 मीडिया साठी प्रतिनिधी संजय ढवळे, घाटंजी। सर, काल मानवली येथे रात्री जे मर्डरची घटना घडली त्याबद्दलची माहिती काय? जो आरोपी आहे रुपेश गुरनुले याची पत्नी आणि मृतक यांचे काही अनैतिक संबंध होते। त्या संबंधातूनच हा मर्डर झालेला आहे आणि आरोपी सोबत म्हणजे आरोपीची जी पत्नी होती ती मृतक सोबत 1 ते 1.5 महिन्यापूर्वी पळून गेलेली होती आणि ती नुकतीच काही दिवसापूर्वी परत आलेली होती। आणि आता पुन्हा आरोपी मृतकची म्हणजे आरोपीची पत्नी आणि मृतक हे एकमेकांपासून दुरावले होते। त्याला कारणीभूत त्या रुपेश गुरनुलेच आहे असं गृहीत धरून यांनी मृतकने रुपेश गुरनुले सोबत वाद घातला होता आणि त्यातूनच त्यांची काल रात्री मारामारी झाली आणि त्याच घटनेमध्ये त्याचा मारामारीमध्ये त्याचा मृत्यू झाला आहे। दोन्ही म्हणजे आरोपी आपल्या ताब्यात आहे आणि पुढील तपास PSI पंडित करत आहे।